जय हिंद जय भारत. आता एमपीएससीच्या परीक्षेचा जनरल मेरिट लिस्ट लागली आणि ऑप्टिंग आउटसाठी एक कविता केली. ती कविता माझ्या मनाला भावली. तीच कविता आपल्यासमोर मी सादर करत आहे. ज्यानं कविता बनवली त्याचं मी आभार सुद्धा मानत आहे. तर ती कविता अशी आहे. एकाच वेळी 2-3 पोस्ट काढल्या मित्रा, एकाच वेळी 2-3 पोस्ट काढल्या मित्रा, तुझ्या जिद्दीला माझा सलाम आहे. पण ऑप्टिंग आउट कर मित्रा, मी बेरोजगारीचा गुलाम आहे. ताई दादा एका वेळी नोकऱ्या करणार कुठं कुठाने किती, ताई दादा एका वेळी नोकऱ्या करणार कुठं कुठाने किती, चक्रव्यूहातल्या अभिमन्यू सारखी झाली माझी स्थिती. आजवरचा वाचलेला सार तुझ्या जीवनात उतरू दे, आजवरचा वाचलेला सार तुझ्या जीवनात उतरू दे. पराभव खूप पाहिले मित्रा, मलाही गुलाल बुक्का उधळू दे. एखादी पोस्ट सोडलीस तर नाही कमी होणार तुझा थाट, एखादी पोस्ट सोडलीस तर नाही कमी होणार तुझा थाट. आई बाप डोळ्यात प्राण आणून पाहतायत गड्या माझ्या नोकरीची वाट. आशेचा एकमेव किरण नको असा मालवू, भरल्या ताटात माझ्या हाताने माती नको कालवू. एवढं जर केलंस देव तुला भरभरून देईल, देवाचं सोड माझी आळाने माई तुला जलंबार आशीर्वाद देईल. तुझ्यासारखं माझ्याही मेहनतीला फळ येऊ दे. अपयशाचा अंधार खूप झाला, यशाचं चांदणं थोडं पडू दे. अपयशाचा अंधार खूप झाला, यशाचं चांदणं खूप पडू दे, यशाचं चांदणं खूप पडू दे. तर ही जी कविता आहे ती ऑप्टिंग आउट साठी आहे. तर सर्व लोकांनी या कवितेचा विचार करावा आणि जे एमपीएससी मध्ये ज्याला 2-3 पोस्ट मिळाल्या आहेत त्याने ऑप्टिंग आउट करावं. हे त्यातून दुःख त्यानं मांडलेलं आहे. त्याबद्दल ज्यानेही कविता तयार केली त्या माणसाला माझा सादर प्रणाम आहे, सादर प्रणाम आहे. जय हिंद जय भारत.